नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज बघा इथे आपल्याला ह्या ब्लॅक साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे. म्हणजे पहिले कटिंग करायची आहे आणि मी इथे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग दाखवणार आहे, ती पण प्रिन्सेस कट. आता इथे बघा रेड कलरचं ब्लाऊज निघालेलं आहे छान असं. चला आता इथे बघा अस्तर मी डबल करून घेतलेलं आहे. सर्वात पहिले आपल्याला आता उंची घ्यायची आहे. तयार उंची आहे ब्लाऊजची 14 इंच. आता इथे मी 15 इंचाला मार्किंग करून घेतली आणि बंद बाजू ही बघा आपल्या बाजूला आली पाहिजे, ओपन बाजू समोरच्या बाजूला करून घ्यायची. शोल्डरचं माप टाकायचं आहे. इथे 5 इंच मी शोल्डर घेतलेलं आहे. आपल्याला 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. आता इथे बघा 5.5 इंचाला आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे ही लाईन जोडून घ्यायची. आपल्याला आता छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप आहे म्हणजे छाती आहे पूर्ण 34 इंच. 34 इंचाचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच. आता वरती जेवढं घेतलं ना तर त्याच्यापेक्षा खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे कमी. म्हणजे जितकं घेतलं ना वरती आपण तितकंच घ्यायचं, फक्त अर्धा इंच कमी करून घ्यायचं. काही आपल्याला मोजत बसायची गरज नाही कमरेच्या तिथं. आता इथे बघा लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला इथून 1.25 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. मुंडा आपण घेतलेला आहे त्याचं निम्म करून घ्यायचं आहे. टेप आपल्याला असा डबल करून घ्यायचा आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायची. आता इथून आपल्याला असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहिले आपण पाठीमागचा इथे भाग तयार करत आहोत. हे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून 1.5 इंच खाली यायचं फिटिंगच्या तिथून. म्हणजे इथे अजिबात आपल्या काखेमध्ये घोळ किंवा चुन्या येते नाही. आता इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच. पाठीमागचा गळा इथे मी घेतलेला आहे 9 इंच आणि खालच्या साईडला मी इथे बघा 2.25 इंचाला मार्किंग केलेली आहे. बॉक्स आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची. आता इथे आडवा टक्स मी घेणार आहे 4.5 इंच आणि उभा टक्स पण मी 4.5 इंचाचाच घेणार आहे. आणि आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. हे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा फिटिंगच्या तिथे पण अर्धा इंच वरती यायचं आहे. म्हणजे इथे ना फिटिंगच्या तिथे ब्लाऊज घातल्यानंतर असं खाली दिसत नाही, त्याच्यासाठी तिथून आपल्याला टक्सपर्यंत ही लाईन ओढून घ्यायची. तो भाग आपल्याला कट करायचा आहे. चला आता इथे मी कटिंग करून घेते जशी आपण मार्किंग केलेली आहे तशीच. आणि खूप मी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग दाखवणार आहे. प्रिन्सेस कट कटिंग 34 इंच मापाची आणि डायरेक्ट अस्तरवरती. आता इथे पण आपण अर्धा इंच कटिंग करून घेऊ आणि इथे बघा आपल्याला आता आपण आडवा टक्स घेतलेला आहे ना तिथे पण आपण कट मारून घेऊ. चला आता इथे बघा पुढचा भाग आपल्याला तयार करायचा आहे. आता पुढचा भाग ओपन असला तरी पण चालेल समोरची बाजू. सर्वात पहिले आपल्याला हुक लूकसाठी अर्धा इंच कपडा पुढे सोडून द्यायचा आहे, म्हणजे लाईन मारायची. आणि लाईन मारली ना त्याच्या पुढे आपल्याला हा पाठीमागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा पाठीमागचा भाग आहे ना जसा आहे तशी आपल्याला पहिले मार्किंग करून घ्यायची. आता कुठे कुठे वाढवायचं ते तुम्हाला सांगते. आता इथे बघा
खालच्या साईडला आपल्याला मार्किंग करायची आणि आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इथे आपल्याला शोल्डर चेक करून बघायचं आहे. हे बघा खालच्या साईडला आपल्याला आहे ना अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे. आता ते पुढे सांगते कशासाठी लागतं आपल्याला अर्धा इंच. आता इथे मी शोल्डर चेक करून घेते. शोल्डर आपण घेतलेलं आहे फक्त 5 इंच. 2 मार्किंग करायचे आहे 5 इंचाला. आणि आपण इथे मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. आता इथे बघा आपण बॉक्स बनवून घेऊ आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे ना तिथून आतमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची. आता हा पुढच्या मुंड्याचा आकार इथे झालेला आहे. आपल्याला इथून कटिंग करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला खालचा टक्स घ्यायचा आहे. आता प्रिन्सेसचा टक्स घ्यायचा आहे. तर तो किती घ्यायचा? आता 34 इंच छातीचं हे ब्लाऊज कटिंग करते. तर आपल्याला 34 कसं म्हणजे त्याचा कितवा भाग आला पाहिजे? आता काय करायचं 34 3 घ्यायचा, मध्ये टिंब द्यायचा आणि पुढे 4 घ्यायचा. म्हणजे इथे 4.25 इंचाला खालचा आडवा टक्स मी घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर उभा टक्स आपल्याला किती घ्यायचा? छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे म्हणजे 9.5 इंच झालं. आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं म्हणून 10 इंचाला आपल्याला उभा टक्स इथे घ्यायचा आहे. बघू शकता इथे मार्किंग केलेली आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे आपला हा टक्स मी सांगितलेला आहे कसा घ्यायचा. आता ही लाईन आपल्याला अशी इथपर्यंत मारून घ्यायची. इथपर्यंत आपला उभा टक्स येणार आहे. आता त्याच्यानंतर इथून आपल्याला असा हा प्रिन्सेसचा असा वरती आकार इथे जोडायचा आहे. आता खालचा इथे मी टक्स घेणार आहे. आता तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता किंवा 3 इंच घेऊ शकता. आता इथे मी 3 इंच घेतलेला आहे. थोडासा जास्तच घेतलेला आहे कारण का कपडा कमी नको व्हायला किंवा पप पण आपला छान आला पाहिजे. आता खालून आहे ना इथे मी 2 इंचाला मार्किंग केलेली आहे. हे बघा इथे लाईन ओढलेली आहे. आता आपल्याला इथे प्रिन्सेसचा असा आकार घ्यायचा आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता मी इथे तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती करून दाखवलेलं आहे. पेपरवरती मी कटिंग केलेली आहे पण ती वेगळ्या पद्धतीची दाखवलेली आहे. आता इथे बघा आपण 3 इंच घेतलं ना तर आपल्याला हे 3 इंच पुढे वाढवून घ्यायचं असतं. हे बघा कारण का आपला हा मधला कपडा आहे ना तो कटिंग होऊन जातो. इथे पण आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तच घ्यायचं आपल्याला कटिंग करता येतं नंतर. ही लाईन आता इथे बघा मी जोडून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर बघा ही लाईन आहे ना अर्धा इंचाची सोडून तिथून पुढे मी 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर पुढचा गळा किती आहे तुमचा त्यानुसार इथे मार्किंग करायची. आता इथे मी 6 इंच पुढचा गळा ठेवलेला आहे तर 6.5 इंचाला मार्किंग केली आहे. खालच्या साईडला इथे मी 2.5 इंचाला मार्किंग करून घेते. आता इथे बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे आणि गळ्याचा इथे गोलच आकार मी घेणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा आता इथे कटिंग करायची. हे बघा आता कटिंग करायच्या आधी आपल्याला इथे बघा हा पुढच्या मुंड्याचा आकार आपण घेतलेला आहे ना तिथून आपल्याला कट करायचं आहे. हे बघा आतून या पद्धतीने. आता इथे ना त्याच्या आधी ना आपल्याला काय करायचं आहे खालचं इथं ना आपलं बघा हे राहिलेलं आहे. आता हे बघा इथून आहे ना आपल्याला काय करायचं आहे आपण खाली अर्धा इंचानी कपडा वाढून घेतला आहे ना हे बघा तिथून तर आपल्याला हे बघा इथे अर्धा इंचाचे तिथं आपल्याला जोडायचं आहे. आपल्याला फक्त टक्सच्या तिथला अंतर आहे ना ते मधलं तिथेच आपल्याला कपडा लागतो. आणि इथे बघा हा पाठीमागचा भाग आहे ना असा ठेवून घ्यायचा.
म्हणजे मागचा आणि पुढचा भाग सारखाच आला पाहिजे, तिथे मार्किंग करून घ्यायची आणि तो पुढे जोडून घ्यायचा. हे बघा इथून जोडलेला आहे मी. आता चला कटिंग करायची. आपल्याला फक्त इथलाच कपडा हा जास्त लागतो, थोडासा अर्धा इंच. आता इथे बघा मी कटिंग कुठून करते बघू शकता तुम्ही. हे बघा आता इथे बघा बाजूची कटिंग झालेली आहे. आता आपण इथे बघा गळा कटिंग करून घेऊ. आता इथे पुढचा गळा तुम्ही ना वेगवेगळा गळा घेऊ शकता, कारण का प्रिन्सेसचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे पुढे आपल्याला कोणताही गळा घेता येतो, पण कटोरीच्या ब्लाऊजला नाही घेता येत. आता इथून बघा आपण ही सरळ लाईन इथपर्यंत आलो, तिथून आपल्याला वरती जायचं आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर इथून बघा आपण हे अंतर 3 इंच घेतलेलं आहे. तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. आता इथे बघा हा मधला कपडा आपला वेस्ट जातो, त्याच्यामुळे आपल्याला हा 3 इंचाचा कपडा मी पुढे वाढून घेतलेला आहे. आता इथे बघा थोडंसं लाईन खालून होती, थोडीशी कटिंग करून घेते व्यवस्थित असं, कारण कसं आपला थोडासा 1/2 इंच जरी कपडा वाढला तर आपलं ब्लाऊज आहे ना इकडे तिकडे होतं, त्याच्यामुळे. इथे बघा पाठीमागचा भाग कटोरी साईड पार्ट आपला कटिंग झालेला आहे. आता इथे बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याच्यावरती बघा हा पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे. आता इथे बघा आपल्याला फक्त अर्धा इंच ब्लाऊज पीसचा कपडा जास्त ठेवायचा आहे आणि पाठीमागचा भाग आता असा कटिंग करून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर बघा इथे याला आपण कटोरी जोडतो, तो भाग मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसवरती खाली पण बघायचं 2 कपडे आहे का नाही, त्याच्यानंतरच आपल्याला कटिंग करायची. आता इथे मी ना स्लीवची कटिंग दाखवलेली नाही, ती नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला, कारण का कसं आता भरपूर व्हिडिओमध्ये मी स्लीवची कटिंग दाखवलेली आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही दाखवली नाही आणि व्हिडिओ पण मोठा होऊन जातो, त्याच्यामुळे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे मी स्लीव्ज कटिंगच्या, तुम्ही चॅनलवरती बघू शकता. आता इथे बघा आपला साईड पार्ट पण तयार झालेला आहे. आपल्याला कपडा जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवायचा. आता ही कटोरी बघा ह्या पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे. चला इथे बघा कटोरीची पण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने मी इथे तुम्हाला 34 इंच छातीच्या मापाचं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करत चला आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करत चला. चला इथे बघा संपूर्ण स्टिचिंग नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. आपली कटिंग झालेली आहे. हा पाठीमागचा भाग आहे, हा साईड पार्ट आणि ही कटोरी. चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून